Okay. So aerobic respiration and anaerobic respiration. Aerobic respiration in which oxygen is required during formation of energy, and aerobic respiration during in which oxygen is not required during formation of energy. Respirationचा अल्टिमेट एम फॉर्मेशन ऑफ एनर्जी आहे. ज्यांनी ज्यांनी लेक्चर ऐकलेले यूट्यूबचे त्यांच्या लक्षात आले असेल. फर्स्ट लेक्चरचा माझा हाच टॉपिक होता. त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सबस्ट्रेट्स मी तुम्हाला सगळे सांगितले होते, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि लिपिड्स. आणि कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स पासून 1 ग्रॅम त्यांच्या अमाऊंट पासून किती एनर्जी तयार होते हे फर्स्ट लेक्चर मध्ये मी सांगितलंय. रेस्पिरेशन पार्ट 1 मध्ये हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यातल्या फिजिओलॉजिकल व्हॅल्यू, फिजिओलॉजिकल कॅलरिफिक व्हॅल्यू अँड ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू अशा 2 व्हॅल्यूज त्या ठिकाणी मी तुम्हाला दिलेल्या आहेत. फिजिओलॉजिकल कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय, जी ऍक्च्युअल बॉडीमध्ये 1 ग्रॅम प्रोटीन गेल्यानंतर, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट गेल्यानंतर किती एनर्जी आपल्याला मिळणार आहे ती म्हणजे फिजिओलॉजिकल कॅलरिफिक व्हॅल्यू. आणि ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय, बॉम्ब कॅलरीमीटर मी उल्लेख केलेला, लिहून दिले तिथं फर्स्ट लेक्चरला. बॉम्ब कॅलरीमीटर ज्यावेळेस तुम्ही यूज करणार आहात, बॉम्ब कॅलरीमीटर यूज करून 1 ग्रॅम प्रोटीन, 1 ग्रॅम लिपिड किंवा 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून किती एनर्जी तयार होऊ शकते, अंदाजे बॉडीमध्ये किती एनर्जी तयार होऊ शकते हे तुम्ही एक्सपेरिमेंटली सुद्धा फाइंड आउट करू शकता इन लॅबोरेटरी बाय युझिंग बॉम्ब कॅलरीमीटर. त्याचे कॉलम दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट असेल तर 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एनर्जी फॉर्म होणार. फिजिओलॉजिकल कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे बॉडीमध्ये ऍक्च्युअली 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट आपण कंझ्युम केलं की 4 किलो कॅलरी एनर्जी फॉर्म होऊ शकते. प्रोटीन असेल तर सेम परत 4 किलो कॅलरी. हा, मात्र लिपिड असल्यावर इट इज 9 किलो कॅलरी पर ग्रॅम. ज्यावेळेस तुम्ही फॅट कंझ्युम करताल, तेल आणि तेलजन्य पदार्थ ज्यावेळेस तुम्ही कंझ्युम करताल त्यावेळेस नियर अबाउट आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी मिळू शकते. ओके. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 रेस्पिरेशन चे नावं सांगितले की जरा थोडंसं वेगळं आहे. हे फ्लोटिंग रेस्पिरेशन अँड प्रोटोप्लाझ्मिक रेस्पिरेशन. फ्लोटिंग रेस्पिरेशन केव्हा म्हणायचं, ज्या वेळेस कार्बोहायड्रेट आणि फॅट जर रेस्पिरेटरी सबस्ट्रेट असतील, दॅट इज कॉल्ड एज फ्लोटिंग रेस्पिरेशन. आणि प्रोटोप्लाझ्मिक रेस्पिरेशन केव्हा म्हणायचं, ज्या वेळेस प्रोटीन रेस्पिरेटरी सबस्ट्रेट असेल त्यावेळेस त्याला म्हणायचं प्रोटोप्लाझ्मिक रेस्पिरेशन. लेक्चर ते ऐकले तर याचा फायदा आहे, नुसतं ह्या लेक्चरला बसून फायदा होणार नाही. ते लेक्चर बाय हार्ट ऐकलेलं पाहिजे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन झालेलं पाहिजे. म्हणजे आता मी जे काय म्हणतोय ते तुम्ही फक्त क्रॉस चेक करणार आहे नोटबुकमध्ये पाहून की हा हे झालंय, हे झालंय, हे झालंय त्यावेळेस, लाईक दिस. फक्त एक ओव्हरव्ह्यू आणि समोरासमोर यावं यासाठी एक लाईव्ह समोरासमोर असावं विद्यार्थ्यांच्या, म्हणून आपण हे लेक्चर घेतोय. ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यूचा दुसरा कॉलम होता ज्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट झालं की जर समजा कार्बोहायड्रेट 1 ग्रॅम कंझ्युम केले आपण, देर विल बी 4.1 किलो कॅलरी एनर्जी फॉर्म इन बॉम्ब कॅलरीमीटर. ओके. जर प्रोटीन कंझ्युम केले असतील तर इट इज 5.65 किलो कॅलरी. तुम्हाला मार्जिन एरर कळतंय का इथं, ज्यावेळेस आपण 1 किलोग्रॅम कार्बोहायड्रेट बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये अनालाइज करू किती एनर्जी मिळेल आपल्याला बॉडीमध्ये, तर एक्सपेरिमेंटही आपल्याला कळतं की 4.1 किलो कॅलरी मिळायला पाहिजे. बॉडीमध्ये ऍक्च्युली 4 किलो कॅलरी मिळते. ओके, कार्बोहायड्रेटमध्ये. पण मार्जिन एरर ऑफ मार्जिन जे आहे ना ते खूप कमी आहे, 4.1. तसं प्रोटीनचं नाही. प्रोटीनचं 5.65 किलो कॅलरी एनर्जी विल बी प्रोड्युस्ड इन बॉम्ब कॅलरीमीटर. म्हणजे बॉम्ब कॅलरीमीटर सांगतो की बॉडीमध्ये अंदाजे 5.65 किलो कॅलरी एनर्जी तयार व्हायला पाहिजे, पण तशी नाही होत. बॉडीमध्ये फक्त 4 किलो कॅलरी होते. म्हणजे इथं 1.65 किलो कॅलरीचा फरक आहे. हा फरक कशामुळे माहितीये का, प्रोटीन डायजेशन. प्रोटीन डायजेशन हे बऱ्याच वेळा काय होतं, प्रोटीन हे अनडायजेस्टेड राहतात, ते तसे बॉडीच्या बाहेर एक्सिट आउट होतात, कारण ते कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत आणि त्यांचं डायजेशन होण्यासाठी प्रॉपर पीएच पाहिजे आणि प्रॉपर एन्झाइम्स सगळे सिक्रेट झाले पाहिजेत. ओके. ॲज कम्पेअर टू कार्बोहायड्रेट, प्रोटीन डायजेशन इज डिफिकल्ट. दॅट्स वाय देर इज अ एरर ऑफ मार्जिन इज बिग. 1.65 किलो कॅलरी एनर्जी कमी तयार होते. ऍक्च्युअली जेवढी तयार व्हायला पाहिजे बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये 5.65 किलो कॅलरी एनर्जी तयार होते प्रोटीन पासून, किंवा ती रिलीज होते ऍक्च्युली. त्याचं मेकॅनिझम वगैरे स्टडी करायची काही गरज नाही आता, फक्त माहित असू द्या बॉम्ब कॅलरीमीटर यूज करतात. आणि बॉडीमध्ये मात्र 4 किलो कॅलरी एनर्जी तयार होते. तसं फॅटसाठी 9 किलो कॅलरी पर ग्रॅम
energy is produced in our body when we consumed 1 gram of fat, but in case of experimental value it is 9.45. ओके, हे पहिल्या लेक्चरला मी सांगत होतो सगळं. फॉर्मेशन ऑफ एटीपी इज कॉल्ड एज फॉस्फोरायलेशन, हेही खूप छान क्लिअर केलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला. फॉर्मेशन ऑफ एनर्जी, फॉर्मेशन ऑफ एटीपी इज कॉल्ड एज फॉस्फोरायलेशन. त्याचे 3 टाईप आहेत. ऍक्च्युली हा 11th स्टँडर्डच्या फर्स्ट पेजवरचा पार्ट आहे, जेव्हा आपण फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन 1 by 1 चॅप्टर घेतले होते. खूप साऱ्या सायकल आणि 10 वेळा लिहून आणा आणि वगैरे वगैरे आठवत असेल तुम्हाला काही. ज्यांनी लिहिलंय नक्की त्यांना फायदा होणार आहे. ज्यांनी लिहिलेलं नाही त्यावेळेस जेव्हा केव्हा क्वेश्चन येईल इथून पुढे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन विचारलं जाईल किंवा ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन कुठे होतं, बरेच असे एक रिॲक्शन ओरिएंटेड क्वेश्चन असतात, एन्झाइम ओरिएंटेड क्वेश्चन असतात, सबस्ट्रेट ओरिएंटेड क्वेश्चन असतात, प्रोडक्ट ओरिएंटेड क्वेश्चन असतात, काही विचारलं जाऊ शकतं त्या रिॲक्शनवर. ज्यांनी मनापासून केले त्यावेळेस नक्की त्यांना फायदा होईल. ज्यांनी केलेले नाहीत त्यांनी नीट सीईटी मध्ये आपल्याला चांगले मार्क पडतील अशा सोडून द्यायचे. फॉर्मेशन ऑफ एटीपी इज कॉल्ड एज फॉस्फोरायलेशन, हे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 3 टाईप मी सांगत होतो. फॉर्मेशन ऑफ एटीपी इज कॉल्ड एज फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशनचे 3 टाईप आपण एक्सप्लेन केले होते. तर फोटोफॉस्फोरायलेशन जे प्लांटमध्ये होतो, सीपीपी आणि एनसीपीपी ज्यामध्ये आपण स्टडी केलेला आहे, जिथे लाईट एनर्जी यूज करून, लाईटचा वापर करून, सनलाईटचा यूज करून प्लांट्स काय तयार करतात, एनर्जी प्रोड्यूस करतात इन द फॉर्म ऑफ एटीपी. मग ती सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असेल तर 2 एटीपी फॉर्म होतात, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असेल तर 1 एटीपी फॉर्म होतो, 2 NADPH2 तयार होतात, वगैरे 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 सगळ्या गोष्टी. तिथे एटीपी जो तयार होतोय ना, दॅट इज ड्यू टू म्हणजे ज्या टर्मच्या अंडर कन्सिडर करतात दॅट इज कॉल्ड एज फोटोफॉस्फोरायलेशन. ओके, या चॅप्टरमध्ये आपण ह्याला रेफरन्स कधीच घेणार नाही परत फोटोफॉस्फोरायलेशनला, कारण ह्युमन बॉडीमध्ये किंवा मॅमल्समध्ये किंवा ॲनिमल्स मध्ये जी काही एनर्जी फॉर्म होते ना, इट इज नॉट ड्यू टू लाईट. लाईटचा याच्यामध्ये संबंध नाही. ओके, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन पण मी त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. कुठल्या तरी सबस्ट्रेट मधून इनऑर्गॅनिक फॉस्फेट रिलीज होतो आणि तो इनऑर्गॅनिक फॉस्फेट एडीपी वर ऍड होतो. एडीपी प्लस आयपी विल गिव्ह एटीपी. एडीपी एडेनोसाइन डायफॉस्फेट प्लस आयपी असेल आहे, वगैरे वगैरे वगैरे. ओके, हेही त्यावेळेस आपलं झालेलं आहे. आणि दिस रिॲक्शन म्हणजे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम अँड मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. त्यांचे लोकेशन सांगितलेले आहेत. आणि 11ची पण मुलं या लेक्चरला बसलेली असल्यामुळं मी रेस्पिरेशन मध्ये कोणत्या रिॲक्शनच्या वेळेस हे होतं हे त्यावेळेस तितकं सांगितलं नाही, कारण त्यांना ते रिॲक्शन माहित नाही. म्हणजे ग्लायकोलिसिस कम्प्लिटली 10 स्टेप त्यांना माहित नाहीयेत, क्रेब सायकलच्या 10 स्टेप माहित नाहीयेत. म्हणजे क्रेब सायकलमध्ये जे अल्फा किटोग्लुटारेट टू सक्सिनेट कन्व्हर्जन होत असताना त्या डबक्यातल्या रिॲक्शन मध्ये जे ऍक्च्युली हे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन होत असतं. म्हणजे ऍक्च्युली जीडीपीचं कन्व्हर्जन जीटीपी मध्ये होतं आणि जीटीपी अनस्टेबल असल्यामुळं तो लगेच त्याचा एक फॉस्फेट रिलीज करतो आणि तो एडीपी घेतो. एडीपीचं कन्व्हर्जन एटीपी मध्ये होतं. हे डबक्यातले रिएक्शन आपण मध्ये पाहिलेलं आहे क्रेब सायकलमध्ये. सो क्रेब सायकलमध्ये ते सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आपल्याला झालेलं आहे. ग्लायकोलिसिस मध्ये सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन झालेलं आहे. ते तितकंसं तिथे मी डिस्कस केलेलं नाहीये, कारण ते मला माहिती आहे 11चे परत मी ज्यावेळेस रेस्पिरेशन सांगाल त्यावेळेस त्यांना ते क्लिअर करून देईल. पण आता फक्त आपलं टार्गेट आहे ह्युमन रेस्पिरेशन. पण डायरेक्ट ह्युमन रेस्पिरेशनकडे आपण जात नाहीये, बाकीच्याही ॲनिमल्सला आपण थोडंसं टच करून जाणार आहे. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन इज द थर्ड टाइप ऑफ phosphorylation. This type of phosphorylation takes place during electron transport chain or electron transport system in inner mitochondrial membrane, ज्याच्यावर ऑक्झिझोम्स असतात. ऑक्झिझोम्स किंवा त्यांना आपण F1 पार्टिकल म्हणतो. मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे आपण लास्ट इयर. तर त्या ऑक्झिझोम्स मध्ये हे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन होत असतं. सो एडीपी प्लस आयपी गिव्स एटीपी ही रिॲक्शन 3 ठिकाणी 3 वेगवेगळ्या ठिकाणी होत असते. त्याला 3 वेगवेगळी नावं दिलेली आहेत. पहिलं फोटोफॉस्फोरायलेशन, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आपले टार्गेट या चॅप्टरमध्ये फॉस्फोरायलेशन कसं होतं, एटीपी कसा फॉर्म होतो हे नाही पाहिजे. हे आपण 11लाच पाहिलेलं आहे. आणि 11चे काही स्टुडंट्स असतील तर त्यांना आपण 11ला ते डिस्कस करणार आहे रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये की एटीपी कसा फॉर्म होतो, सेलच्या आतमध्ये काय प्रोसेस होतात. पण सेल पर्यंत ऑक्सिजन जाईपर्यंत काय काय घडतं ते नेमकं आपलं ह्या वर्षीचं टार्गेट आहे रेस्पिरेशन
स्टडी करताना रेस्पिरेटरी सिस्टीम अँड इट्स वर्किंग आपल्याला खूप क्लिअरली स्टडी करायचं आहे. मेटाबॉलिक प्रोसेसेस जेवढ्या मेटाबॉलिक प्रोसेसेस आहेत ना बॉडीमधल्या, जेव्हा असं मी मेटाबॉलिक प्रोसेस म्हणून आणि तुम्ही 12वीला आहात आणि 7 ते 8 महिने लॉकडाऊन मध्ये आहात आणि मेटाबॉलिक प्रोसेसेस याचं मिनिंग माहित नसेल ना, तर तुम्ही इथून पुढे कॉलेज क्लास शाळा काही करू नका, काहीच करू नका मेटाबॉलिक प्रोसेसेस काय माहित नसेल तर. सेलमध्ये चाललेली कोणतीही रिॲक्शन, थाउजंड्स ऑफ रिॲक्शन ऍट अ टाइम सेलमध्ये चालू आहेत, सेलमध्ये चाललेली कोणतीही रिॲक्शन म्हणजे मेटाबॉलिक प्रोसेसेस. कोणतीही घ्या तुम्ही, क्रेब्स सायकल घ्या, ग्लायकोलिसिस घ्या, काही घ्या, प्रोटीन फॉर्मेशनच्या रिॲक्शन्स घ्या, प्रोटीन डिग्रेडेशनच्या रिॲक्शन्स घ्या, अमायनो ऍसिड, काही कोणत्याही रिॲक्शन्स, मेटाबॉलिक प्रोसेसेस फुकट होत नाही, त्यांना एनर्जी रिक्वायर्ड असते, कधीच विसरू नका. मेटाबॉलिक प्रोसेसेस फुकट होत नाही, इट रिक्वायर्स एनर्जी. आणि ती एनर्जी कुठून मिळते? आता जो मागाशी एटीपी फॉर्म झालाय ना फॉस्फोरायलेशन मधून, तो एटीपी हायड्रोलाइज होतो, इट लॉस इट्स वन इनऑर्गॅनिक फॉस्फेट अँड कन्वर्टेड इनटू एडीपी. ड्युरिंग दिस हायड्रोलिसिस एनर्जी इज रिलीज्ड अँड दॅट एनर्जी गेट युज्ड ड्युरिंग मेटाबॉलिक प्रोसेसेस. ओके, असं एक बेसिक ठरलेलं आहे. कोणत्याही मेटाबॉलिक प्रोसेसला रिक्वायर्ड असणारी एनर्जी कोण प्रोव्हाइड करतं? तर प्रोव्हाइड करतं हायड्रोलिसिस ऑफ एटीपी. ओके, त्यासाठी एटीपी अगोदर फॉर्म होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी फॉस्फोरायलेशन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ऑक्सिजन पोहोचणं गरजेचं आहे प्रत्येक सेलपर्यंत. रेस्पिरेशन काय आहे असं जर विचारलं तर रेस्पिरेशन इज ऍक्च्युअली एक कॅटाबॉलिक प्रोसेस. या चॅप्टरचा तुम्ही फक्त विचार करत असाल तर डेफिनेटली इट इज कॅटाबॉलिक प्रोसेस, नो डाऊट. कॅटाबॉलिकच आहे, कट डाऊनच होणार आहे, डिग्रेडेशन होणार आहे, या चॅप्टरचा विचार करत असाल तर तुम्ही. पण जर तुम्ही ओव्हरऑल स्टडी केलं रेस्पिरेशन तर तुमच्या लक्षात येईल ही फक्त कॅटाबॉलिक प्रोसेस नाहीये. इथं काय फक्त कट डाऊन चालत नाही, तर इथं काहीतरी फॉर्म पण होतं, इथं काहीतरी फॉर्म पण होतं. मग काय फॉर्म होतं? काय फॉर्म होतं? तर वेगवेगळे अमायनो ऍसिड्स फॉर्म होऊ शकतात ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. मग हे बरेच जणांना कन्फ्युजिंग असू शकतं की रेस्पिरेशन मध्ये अमायनो ऍसिड फॉर्म होतात. नाही नाही नाही, हे म्हणजे पटतच नाहीये. रेस्पिरेशन मध्ये अमायनो ऍसिड फॉर्म होतात ड्युरिंग दॅट प्रोसेस. म्हणजे ज्यांनी क्रेब सायकल प्रॉपरली स्टडी केलेली आहे तर क्रेब सायकल मधले बरेचसे असे सबस्ट्रेट आहेत, ऑक्झॅलो ऍसिटेट असेल किंवा अल्फा किटोग्लुटरेट असेल, सक्सिनिल कोए असेल, सक्सिनेट असेल, फ्युमारेट असेल, ह्या वेगवेगळ्या सबस्ट्रेट पासून वेगवेगळे अमायनो ऍसिड फॉर्म केले जातात बॉडीमध्ये. म्हणजे ही काहीतरी सिंपल पासून कॉम्प्लेक्स तयार करते ना, सो इट इज अॅनाबॉलिक प्रोसेस, इट इज अॅनाबॉलिक. आणि म्हणजे सिंपल पासून कॉम्प्लेक्स पण फॉर्म होते, प्लस कॉम्प्लेक्स डिग्रेड होतात आणि त्याच्यापासून सिंपल सबस्टन्सेस पण फॉर्म होतात. म्हणजे पहिलीच रिॲक्शन तुम्ही पाहत असाल ग्लायकोलिसिस, 6 कार्बन कंपाऊंड ग्लुकोज कन्व्हर्टेड इनटू 3 कार्बन कंपाऊंड पायरुविक ऍसिड. म्हणजे ब्रेकडाऊन आहे, 6चं 3 मध्ये झालं, ब्रेकडाऊन आहे. त्याच पद्धतीनं उलट्या पण रिॲक्शन होतात, फॉर्मेशनच्या रिॲक्शन होतात ड्युरिंग रेस्पिरेशन. म्हणून रेस्पिरेशन ओव्हरऑल जर तुम्ही विचार केला, इट इज amphibolic process. Respiration is a amphibolic process. This is not happen with the photosynthesis. Photosynthesis clear cut anabolic process. कार्बन डायऑक्साइड मध्ये एकच कार्बन आहे, एका कार्बन पासून किंवा 6CO2 प्लस 6H2O जरी 6 मॉलिक्यूल असले तरी एका कार्बन पासून किंवा एका छोट्या सबस्टन्सेस पासून C6H12O6 कॉम्प्लेक्स सबस्टन्स तयार होतो. म्हणजे डेफिनेटली ही अॅनाबॉलिक प्रोसेस आहे. फोटोसिंथेसिसला असं उलट पालट काय घेण्याची आवश्यकता नाही. मग रेस्पिरेशन मध्ये नेमकं काय होतं हेही फर्स्ट लेक्चरला मी त्या ठिकाणी चांगलं क्लिअर केलेले. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्सेस कन्वर्टेड इनटू सिंपल ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. ज्या ठिकाणी नॉट युजेबल फॉर्म ऑफ एनर्जी आहे, म्हणजे बॉडी मधल्या मेटाबॉलिक प्रोसेसेस वेगळ्या ज्या होतात त्याला जी एनर्जी रिक्वायर्ड आहे ती एटीपीच्या फॉर्म मध्येच अवेलेबल झाली पाहिजे. तुम्ही समजा जर शॉपिंगला गेले ॲमोनोरामध्ये आणि तुम्ही तिथे जर म्हणले नाही आमच्याकडे आता काय आहे, आमच्याकडे गाडी आहे, ती गाडी ठेवा आणि आम्हाला ग्रॉसरीज द्या किंवा आम्हाला काही तुम्ही काही तिथून माल घेणार असेल तर तो द्या किंवा कपडे द्या. गाडी हे मीन नाहीये एक्सचेंजचं किंवा जे करन्सी आहे आपली करन्सी तीच त्या ठिकाणी तुम्हाला वापरावं लागणार. ते तुम्हाला तिथं जे काही खरेदी करायचंय त्यासाठी इंडियन करन्सी जी आहे ना ती तुम्हाला त्यांना द्यावी लागणार, तरच ते तुम्हाला त्यांचा माल मटेरियल काय असेल ते देऊ शकतात. सिमिलरली बॉडीमध्ये
ग्लुकोज ज्या वेळेस प्रत्येक सेल पर्यंत पोहोचलं जाईल तर ग्लुकोज डायरेक्टली ऍज अ एनर्जी सबस्टन्स म्हणून यूज नाही होऊ शकत. कुठल्या तरी मेटाबॉलिक प्रोसेसेसमध्ये कुठली तरी केमिकल रिएक्शन चालू आहे सेलमध्ये, तर त्या ठिकाणी डायरेक्ट ग्लुकोज नाही वापरता येऊ शकत. ग्लुकोज पासून एनर्जी तयार करावी लागते आणि मग हवं तर तुम्ही गाडी विका दुसऱ्याला, त्याच्याकडे येणारे जे पैसे ते पैसे तुम्ही ॲग्रोनॉरामध्ये जाऊन वापरा, तर तुम्हाला मटेरियल भेटणार. सेम गोष्ट, नॉट युजेबल फॉर्म ऑफ एनर्जी. ग्लुकोज not usable form of energy need to be converted into usable form of energy, and it is happen during the process called as respiration. पोटेन्शियल एनर्जी आहे ग्लुकोज, म्हणजे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी साचलेली आहे, साठलेली आहे त्याच्यामध्ये एनर्जी, पण ती केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. दॅट इज ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. आणि ही जे सगळ्या मी पॅरामीटर्स सांगतोय, not usable form of energy converted into usable form of energy, potential energy converted into chemical energy, and complex organic substances converted into simple organic substances in the catabolic or amphibolic biochemical एक्झर्गोनिक हीट बाहेर पडते याच्यामध्ये. सो एक्झर्गोनिक ऑक्सिडेशन प्रोसेस कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. ऑक्सिडेशन प्रत्येक वेळीच होतं याच्यामध्ये रेस्पिरेशनमध्ये. सो इट इज प्युअरली ऑक्सिडेशन रिॲक्शन. सो इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस. रेस्पिरेशन डिफाईन करताना तुम्ही असं लिहा, इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस इन अँड ऑर्डरली मॅनर. कसंही घडत नाही, ठरलेलं आहे कशाचं कन्वर्जन कशात, कशाचं कन्वर्जन कशात, कशाचं कन्वर्जन कशात. आणि तुम्ही प्युअरली मागच्या वर्षी सगळ्या रिएक्शन स्टडी केलेल्या आहेत. आत्ता विचारले मी एखाद्याला क्रेब सायकल लिहून काढा, तर तुम्ही दनादन क्रेब सायकल लिहून काढणार. ग्लायकोलिसिसचे स्टेप विचारले, एन्झाइम विचारले, त्याचे तुम्हाला मी जर समजा को फॅक्टर विचारले, mg++ कुठे रिक्वायर्ड आहे, mn++ कुठे रिक्वायर्ड आहे, डेफिनेटली तुम्ही सगळे सांगणार आहात. तेवढी प्रॅक्टिस तुम्ही करताय आता लॉकडाऊनमध्ये. आणि इट इज हॅपनिंग, it is takes place in orderly manner for liberation of a chemical energy in the form of ATP. It's called as respiration. Definition छान लिहून दिलेली त्यावेळेस. सेलमध्ये काय काय घडतं ही त्यावेळेस सांगितले. दो सम मेनी ऑफ दी कॉन्सेप्ट्स आर नॉट दी पार्ट ऑफ दी चॅप्टर, बट इट मस्ट नो when we are going to start respiration, we are going to study respiration, these basic things must know, then only it will be helpful or it will help you during understanding the chapter. नाहीतर मग काय मजा नाही आहे याच्यामध्ये. ओके, तर प्रोटीनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन कशामध्ये आणि लिपिडचं कन्वर्जन कशामध्ये होतं, ह्या सुद्धा मी तुम्हाला बेसिक गोष्टी फर्स्ट किंवा मग फर्स्ट बहुतेक असणार चॅप्टरमध्ये, फर्स्ट सेकंड बहुतेक पार्टमध्ये, रेस्पिरेशन पार्ट सेकंडमध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्या चांगल्या पहा, चार्ट माहिती असू द्या. प्रोटीन कन्वर्टेड इंटू अमायनो ऍसिड, आणि अमायनो ऍसिड आर ऑफ टू टाइप, किटोजेनिक अमायनो ऍसिड आणि ग्लुकोजेनिक अमायनो ऍसिड. ग्लुकोजेनिक अमायनो ऍसिड कन्वर्टेड इंटू पायरुविक ऍसिड, म्हणजे जी आपली जी बेसिक ग्लायकोलिसिसची प्रोसेस आहे, ग्लुकोज कन्वर्टेड इंटू पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिड कन्वर्टेड इंटू ऍसिटाइल कोएन. द नेम ऑफ रिएक्शन इज लिंक रिएक्शन or also called as acetylation of pyruvate. म्हणजे जी आपली बेसिक प्रोसेस चालणार आहे रेस्पिरेशनची त्याच्यामध्येच एंटर होतात. म्हणजे मग ते प्रोटीन असू द्या, त्याच्यापासून एनर्जी प्रोड्यूस करायची असेल तर प्रोटीन कन्वर्टेड टू अमायनो ऍसिड. दॅट द नेम ऑफ रिएक्शन इज अ प्रोटिओलायसिस. प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं ना, त्याला म्हणजे प्रोटिओलायसिस. फायनली अमायनो ऍसिड तयार होतात. अमायनो ऍसिड दोन टाईपचे असतात, किटोजेनिक आणि ग्लुकोजेनिक. ग्लुकोजेनिक अमायनो ऍसिड गेट कन्वर्टेड इंटू पायरुविक ऍसिड. किटोजेनिक अमायनो ऍसिड गेट कन्वर्टेड टू ऍसिटाइल कोएन्झाइम. आणि हे अमायनो ऍसिड कोणते कोणते असतात हेही त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं असेल. ग्लुकोजेनिक अमायनो ऍसिड लाईक ॲलॅनाइन, ग्लायसिन, थ्रिओनिन, सिस्टीन, सेरिन, ट्रिप्टोफॅन. अँड ketogenic amino acid like tyrosine, phenylalanine, ल्युसीन, आयसोल्युसीन अँड लायसिन हे ketogenic amino acid आहे. ते पायरुविक ऍसिड मध्ये कन्वर्ट होत नाही, ते कन्वर्ट होतात ऍसिटाइल कोएन्झाइम, म्हणजे एक स्टेप पुढे जातात आणखी. आणि ऍसिटाइल कोएन्झाइम आहे फेट ऑफ ऍसिटाइल कोएन्झाइम आहे. ऍसिटाइल कोएन्झाइमचं पुढे जाऊन काय होणार, तर ऍसिटाइल कोएन्झाइम एंटर इनटू द क्रेब सायकल. क्रेब सायकल मध्ये एंटर करतो, तिथे तो NADH2 FADH2 वगैरे फॉर्म करतो. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन एका ठिकाणी होत असतं. आणि ऍसिटाइल कोएन्झाइम ऍसिटाइल कोलिन मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो. आता ऍसिटाइल कोलिन काय आहे, रेस्पिरेशन चॅप्टरचे पूर्ण रेस्पिरेशन चॅप्टरचे सगळे पार्ट ज्यांनी पाहिलेले आहेत त्यांना ऍसिटाइल कोलिन काय माहिती असायला पाहिजे. काय ऍसिटाइल कोलिन, सानिया?
सानिया आहे का? जे लेक्चरला नाही येत ऐकून आवाज देत नसतील त्यांना रिमूव्ह करायला मला डायरेक्टली. हो सर आहे ना. व्हॉट इज ऍसिटाइलकोलिन? बघितले का सगळे पार्ट बघितले का रेस्पिरेशनचे युट्यूबला? हो सर पाहिले. ऍसिटाइलकोलिन असे सांगितले का नाही मी त्याच्यात कुठं? सांगितलंय सर. काय रोल आहे ऍसिटाइलकोलिनचा? काय रोल आहे मग? अनुष्का काय रोल आहे ऍसिटाइलकोलिनचा? माझं शेवटचे 2 पार्ट्स बघायचे राहिलेत सर. सॉरी. ठीक आहे. शिंदे सोनाली, व्हॉट इज द रोल ऑफ ऍसिटाइलकोलिन? Very good. Gaikwad Divya, correct. It is a neurotransmitter. No doubt. It is a neurotransmitter of a parasympathetic nervous system. Parasympathetic nervous system चे ते न्यूरोट्रान्समीटर आहे. ऍड्रिनालिन सिम्पॅथेटिक नाही. ऍड्रिनालिन सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं न्यूरोट्रान्समीटर आहे. ऍड्रिनालिन सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं न्यूरोट्रान्समीटर आहे आणि ऍसिटाइलकोलिन पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं न्यूरोट्रान्समीटर आहे. मी रोल सांगितले रोल की याच्या रेस्पिरेशन मध्ये त्याचा काय रोल आहे नेमका. गुगल वरून कॉपी करून मला सांगायचं नाही. आय नो द इंटेलिजन्सी ऑफ एव्हरी स्टुडंट. जरी तुम्ही माझ्या समोर नसलात ना तरी कोण किती पाण्यात आहे हे मला अजून चांगलं माहिती आहे. लॉकडाऊन मध्ये आहात म्हणजे तुम्ही खूप अभ्यास करताय, नो डाऊट करत असणार, बट एक स्टुडंटची ठरलेली असते प्रत्येकाची. लॉकडाऊन तुम्ही गुगल वगैरे तसलं काही यूज करत जाऊ नका माझ्या पुढे. कॉपी पेस्ट मेकॅनिझम. काय ऍसिटाइलकोलिन नाही मजा. हे असलं शिकवण्यातही मजा नाही, शिकण्यातही मजा नाही. वर्गात असले ना जरा म्हणजे मला माझ्या पद्धतीने विचारता येतं आणि सांगता येतं जरा तुम्हाला. मॅच बघत नाही ना कोण तुमच्यातले? मॅच चालू नाही ना समोर? चला व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. व्हिडिओ चालू करायचे सगळ्यांनी. कोण काय करते पाहायचंय मला. व्हिडिओ चालू करायचे आहेत. चला जे व्हिडिओ चालू करत नाही त्यांना मला रिमूव्ह करायला लगेच. व्हिडिओ चालू करत नाही याचा अर्थ तुमचं लक्ष नाहीये लेक्चर मध्ये. व्हिडिओ चालू करून बसायचंय सगळ्यांनी 100%. ऑडिओ चालू नका करू, फक्त व्हिडिओ चालू ठेवा. म्हणजे लक्ष आहे तुमचं, पाहताय, ऐकताय, नोटबुक समोर आहे की नाहीये. ओके ठीक आहे, छान. काय डायमेन्शनल चेंजेस आहेत कोणामध्ये? नाहीयेत, माझ्याही लक्षात येतील. ओके. काय ऍसिटाइलकोलिन? किती जणांनी? भगत ऋषिकेश पाहिले का सगळे रेस्पिरेशन पार्ट 1 to 9 फ्रॉम युट्यूब? हो पाहिलेच सर. लास्ट पार्ट फक्त राहिले. लास्ट पार्ट राहिलेला आहे. ओके. प्रतीक्षा पाहिले का? प्रतीक्षा हो सर पाहिले. व्हॉट इज ऍसिटाइलकोलिन? इतके महत्वाचे हॉर्मोन आहेत आपल्या बॉडी मधले
सर्वांनी नीट ऐका मन लावून. ऍसिटाइल कोलिन आणि ऍड्रिनलाइन इतके महत्वाचे आहेत, इतके महत्वाचे आहेत. एखादा बॅट्समन खूप टॉपचा असतो, खूप टॉपचा, वर्ल्ड क्लास बॅट्समन आहे, इंटरनॅशनल, इंडियाच्या इंटरनॅशनल स्क्वॉड मधला बॅट्समन आहे, आणि पुढचा बॉलर सुद्धा त्या इंटरनॅशनल स्क्वॉड मधला आहे, त्याच्या समजा देशामधला. तो बॉलिंग खूप प्रॉपर करतोय, आपल्या इंडियाच्या इंटरनॅशनल स्क्वॉड मधला बॅट्समन आहे, त्याच्या बॅटीलाच बॉल लागत नाहीये, एनी हाऊ त्याला ते बॉल खेळता येत नाहीये. आणि एखादा आपल्याकडचाच इंडियामधला यंग बॅट्समन आहे, एखादा यंग बॅट्समन आहे, तो इंटरनॅशनल स्क्वॉड मध्ये नाहीये. समजून घ्या, मिनिंग समजून घ्या. तुम्हाला ऍड्रिनलाइन आणि ऍसिटाइल कोलिन याच पद्धतीने समजू शकतं. इंडियाचा यंग बॅट्समन आहे एखादा 19 वर्षाचा, अजून तो रणजीमध्येही प्रॉपर सिलेक्ट झालेला नाहीये, तो मात्र चांगली धुलाई करतोय पुढच्या बॉलरची. त्याला कसेही बॉल टाकू दे त्यांनी, तो खूप मारतोय पुढच्या बॉलरला, खूप रन तो काढतोय तिथे, आणि इंटरनॅशनल स्क्वॉड मध्ये असलेल्या बॅट्समनच्या बॅटीला बॉल लागत नाही त्याच बॉलरचे. असं होतं, बऱ्याचदा असं होतं की प्रॉपर एखादा प्लेअर असून सुद्धा त्याला तितकंस परफॉर्मन्स देता येत नाही. अर्थात तो प्लेअर चांगला नाहीये किंवा त्याला खेळता येत नाहीये, ह्या गोष्टी डोक्यातनं काढून टाका. एखादी वेळ अशी असते की तुम्ही काही करा, सोनच होतं, कुठेही तुम्ही उतरा, काही करा, तुम्ही खूप चांगलं परफॉर्म करू शकता. एखादा दिवस असतो, म्हणतो ना आपण एखाद्याचा, हा आज ह्या बॅट्समनचा, ह्या बॉलरचा दिवस आहे आज, लाईक दॅट ओनली. कधी कधी एखाद्या गोष्टीचा आपल्याला इतका आनंद झालेला असतो, लॉकडाऊन मध्ये अशी क्वचितच गोष्ट घडली असेल, पण एखाद्या गोष्टीचा इतका आनंद होतो, आपल्याला झोप लागत नाही. का लागत नाही माहितीये का झोप? ऍड्रिनलाइन नेहमी तुम्हाला स्टिम्युलेट ठेवतं, नेहमी स्टिम्युलेट ठेवतं. ऍसिटाइल कोलिन तुम्हाला डिप्रेस करत असतं, ऍसिटाइल कोलिन तुम्हाला डिप्रेस करतं, ऍड्रिनलाइन नेहमी स्टिम्युलेट ठेवतं. ऍसिटाइल कोलिन आणि ऍड्रिनलाइन सिक्रीट झाल्यानंतर बॉडीच्या प्रत्येक सिस्टीम वरती, मसल वरती त्यांच्या वेगळे वेगळे ऍक्शन्स आहेत. तुम्ही सगळा सिनारिओ सांगत बसणार नाही, फक्त तुम्हाला टच करून देणार आहे ऍसिटाइल कोलिन ऍड्रिनलाइन काय. प्रत्येक सिस्टीम वरती, बॉडीच्या प्रत्येक ऑर्गन वरती ना, समजा प्युपिल आहे, आता हे ब्लॅक कलरचे जे प्युपिल असतात आईज मध्ये, त्यांच्यावरती सुद्धा ऍक्शन आहे. ऍड्रिनलाइनची वेगळी, ऍसिटाइल कोलिनची वेगळी. इंटेस्टाईनचे मसल आहेत, स्मूथ मसल, त्याच्यावरती ऍक्शन आहे ऍड्रिनलाइनची, ऍसिटाइल कोलिनची. ओके. आपल्या बॉडी मधल्या ग्लँड्स आहेत, ग्लँड्स, त्याच्यावरती ऍक्शन आहे, प्रॉपर ऍक्शन करतात ते. म्हणजे ग्लँडचे सिक्रिशन एकतर वाढवतात नाही तर कमी करतात. उद्याच्या लेक्चरला बॉडीवरती ऍसिटाइल, बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्स वरती ऍसिटाइल कोलिन आणि ऍड्रिनलाइन काय ऍक्शन करतं त्याचा टेबल बनवायचा आहे. तुम्ही कॉलम करायचे, ऍड्रिनलाइन, आणि दुसऱ्या कॉलम मध्ये असणार ऍसिटाइल कोलिन, आणि फर्स्ट कॉलम मध्ये लिहायचं स्मूथ मसल, स्केलेटल मसल, ब्रॉन्कियल मसल, सलायव्हरी ग्लँड पहिल्या कॉलम मध्ये, म्हणजे ऑर्गन पार्ट ऑफ दी बॉडी किंवा मसल असतील. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये, दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्ही लिहिणार आहात त्याच्यावरती ऍड्रिनलाइनची ऍक्शन, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिणार आहात त्याच्यामध्ये ऍसिटाइल कोलिनची ऍक्शन. खूप महत्वाचं आहे, नीट क्रॅक करायची आहे ना, सीईटीला चांगले मार्क्स पाडायचे आहेत ना, ह्या बारीक सारीक गोष्टींचा मनापासून अभ्यास करा, मनापासून अभ्यास करा. युट्यूबला पडलेले लेक्चर खूप प्रॉपर झालेले आहेत, खूप प्रॉपर. मी रेस्पिरेशन परत ह्या बॅचला घेणार नाही, तुम्ही कितीही ओरडा. ऑफलाईन लेक्चर चालू झाल्यानंतर रेस्पिरेशन तुम्हाला रिवाइज करायचंय का सर, एकदा रिवाइज कर रेस्पिरेशन, रिवाइज करायचंय, गो टू युट्यूब. तेच सांगणार मी, वर्गातही तेच सांगणार मी, काही वेगळं सांगणार नाही वर्गामध्ये. ते फार छान झालेले, एकदा ही रिव्हिजन घ्या. मे बी आजचा दिवस उद्याचा दिवस जाऊ द्या चांगला. अॅनाटॉमी ऑफ लंग्स पर्यंतचा जो पार्ट आहे, स्ट्रक्चर फक्त खूप खूप छान करूया आपण, नंतर ते वर्किंग कसं करतात तिकडे जाऊया. उद्यासाठी तुमच्यासाठी होमवर्क आहे ऍड्रिनलाइन, ऍसिटाइल कोलिन असं भेटेल तुम्हाला, किंवा सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक सिस्टीमचे ऍक्टिव्हिटी.
त्या मसलवर, त्या ऑर्गनवर, अशा किती बघा जास्तीत जास्त तुम्हाला किती बॉडी पार्ट्सचे किंवा किती मसलचे तुम्हाला ऍक्शन भेटते. सपोज एखादं मसल घेतलं मी, स्मूथ मसल, तर ऍड्रेनालिन काय करतं, त्यांना कॉन्ट्रॅक्ट करतं का रिलॅक्स करतं? ऍसिटाइलकोलिन त्याच्या बरोबर विरुद्ध ऍक्शन दाखवतो. हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध आहेत. ऍड्रेनालिन, ऍसिटाइलकोलिन 36 आकडा आहे. ऍड्रेनालिन हार्ट रेट वाढवतं, ऍसिटाइलकोलिन कमी करतं. एखाद्या जर पर्सनचा ऍक्सिडेंट झाला, स्टोरी आहे का, एखाद्या पर्सनचा ऍक्सिडेंट झाला, खूप सिव्हिअर ऍक्सिडेंट आहे, ब्लिडिंग खूप झालेला आहे, आणि पेशंट आला त्यावेळेस पेशंट नुसता बेशुद्ध नाहीये, तर त्याचा हार्ट बंद पडलेलं आहे, हार्ट स्टॉप झालेलं आहे, हार्टचं वर्किंग करत नाही. डॉक्टर डायरेक्ट सांगत नाही की नाही डेथ झाली आता तुम्ही घेऊन जा. डॉक्टर पहिलं काम एक करतात, ऍड्रिनलिनचे इंजेक्शन भरतात, ऍड्रिनलिन, आणि डायरेक्ट हार्ट जिथे आहे ना त्या हार्टमध्ये इंजेक्शन ते इंजेक्ट केलं जातं. त्या इंजेक्शनला म्हणतात इंट्राकार्डियाक इंजेक्शन. डायरेक्ट हार्टमध्ये जातं ना इंट्राकार्डियाक इंजेक्शन. हे पहिलं काम डॉक्टर करतात. त्याचे जे वुंड्स झालेले आहेत, त्याला जिकडे जिकडे जखमा झालेल्या आहेत त्या पुसत धुवत बसत नाही, काही करत नाही. फर्स्ट काम काय असेल डॉक्टरांचं, बिकॉज ऍड्रिनलिन इज अ लाईफ सेव्हिंग ड्रग. इतकं महत्वाचं आहे ऍड्रिनलाइन, लाईफ सेव्हिंग ड्रग आहे, जे डायरेक्ट हार्टमध्ये इंजेक्ट केलं जातं. पहिलं हार्ट चालू करून घेतात आणि मग बाकीचं किती ब्लिडिंग झाले काय झाले. ऍक्च्युली ऍड्रिनलाइन ब्लड कॅपिलरीज आहेत ना, ब्लड कॅपिलरीज, पेरिफेरल ब्लड कॅपिलरीज म्हणजे बाहेरच्या साईडला असणाऱ्या सगळ्यात, त्या ब्लड कॅपिलरीजला कॉन्ट्रॅक्ट करतो. किती महत्वाचा रोल आहे बघा ऍड्रिनलिनचा. हार्टमध्ये दिल्यानंतर हार्ट चालू करू शकतं, हार्ट रेट वाढवतं ते पहिलं, तर हार्ट चालू करू शकतं ऍड्रिनलाइन. आणि दुसरं काम म्हणजे आपल्या पेरिफेरल ब्लड कॅपिलरीज बाहेरच्या साईडला असणाऱ्या, स्किनच्या सरफेसला असणाऱ्या ब्लड कॅपिलरीजला कॉन्ट्रॅक्ट करून टाकतं. म्हणजे इंजुरी झाल्यामुळं जे ब्लिडिंग होत होतं त्या ठिकाणाहून ते ब्लिडिंग पण थांबवतं. इतकं महत्वाचं हॉर्मोन आहे. फक्त ते खूप कमी क्वांटिटीमध्ये द्यावं लागतं. हॉर्मोन छोटा पॅकेट बडा धमाका आहे हॉर्मोन. त्याची क्वांटिटी जास्त पण चांगली नाही, कमी तर अजिबात चांगली नाही, कमी चांगली नाही जास्त चांगली नाही. त्याची क्वांटिटी ठरलेली असते, मायक्रोग्रॅम मध्ये ह्याचे इंजेक्शन असतात आणि तेवढे पेशंटला इंजेक्ट करावं लागतात. हे झालं ऍड्रिनलिन. ऍसिटाइलकोलिन सिक्रेट जर नाही झालं ना तुमच्याकडं, तुमचा स्टडीच होऊ शकत नाही. सेंटेन्सच लक्षात ठेवा, ऍसिटाइलकोलिन काय आहे नेमकं बॉडी मधलं, स्टडीच होऊ शकत नाही. कारण मेमरी आहे ना, जी आपली मेमरी आहे, मगाशी मी सांगितलं ऍड्रिनलाइन एन्थुसियाझम बसूच देत नाही जागेवर आपल्याला. कसा बॉल टाका तुम्ही, वाईड यॉर्कर करा, कसाही बॉल करा तुम्ही, तुम्हाला सिक्सच टाकणार आहे तो बॅट्समन ज्याचं ऍड्रिनलिन वाढलंय, ज्याचं ऍड्रिनलिन वाढलेलं आहे. ऍसिटाइलकोलिन वाढलं ना, ऍसिटाइलकोलिनची लेवल जर वाढली ना, तर तुम्ही काम होता, शांत होता, कामनेस, आणि शांत झाल्याशिवाय स्टडी नाही होऊ शकत. एन्थुझियास्टिक असल्यानंतर कितीही वाचला तुम्ही तर ते डोक्यात राहत नाही. त्यासाठी एकदम तुमचं चित्त एका जागेवर पाहिजे, आणि ते आणतं ऍसिटाइलकोलिन. सो ऍसिटाइलकोलिन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेमरी. ऍड्रिनलिन एन्थुसियाझम. फुटबॉल खेळताय तुम्ही, फुटबॉल खेळताय, टेनिस खेळताय, कोर्टवर आहात आणि तुम्ही तुमच्यामध्ये ऍसिटाइलकोलिनची लेवल वाढलेली आहे, तुम्हाला त्या रॅकेटला बॉल लागूच शकत नाही, तुमच्या बॅटला बॉल लागूच शकत नाही. तिथं ऍसिटाइलकोलिन नको, तिथं ऍड्रिनलाइनच पाहिजे. पण काही बॅट्समन असे असतात, काही प्लेयर असे असतात, दोघांचा प्रॉपर समन्वय साधतात. ते कुठल्या बॉलला ड्राईव्ह करायचंय, कुठल्या बॉलला नाही करायचं, कुठल्या बॉलला तुम्ही काम झाले पाहिजे, शांत झाले पाहिजे, डिफेंड केलं पाहिजे, हे कळतं. आणि हे कळलेलेच टॉपला जाऊ शकतात. तुमच्याकडेही तसंच आहे. ऍड्रिनलाइन केव्हा हवं, ऍसिटाइलकोलिन केव्हा हवं. अभ्यासाला बसलाय ना, ऍसिटाइलकोलिनचीच लेवल वाढलेली असली पाहिजे. ग्राउंडवर आहात ना, एक्सरसाइज करताय ना, जिम मध्ये आहात ना, तर ऍड्रिनलिनची लेवल जास्त पाहिजे. तुमची जिथे ऍसिटाइलकोलिन असलं तर तुम्ही शांत राहणार, तिथं जाऊन नुसतं बसणार. आर यू गेटिंग माय पॉइंट्स? इतकं महत्वाचं आहे ऍड्रिनलिन, ऍसिटाइलकोलिन. सगळे पार्ट पहा. परत सांगतो मी, जर तुम्ही 9च्या 9 पार्ट नसतील पाहिले, ह्या लेक्चरचा तुम्हाला फायदा नाहीये. चला पुढे. सो नेक्स्ट पार्ट मी सांगितलं होतं रेस्पिरेटरी सरफेस, व्हेरी इम्पॉर्टंट. रेस्पिरेटरी सरफेसवर मी डिस्कस करत होतो. रेस्पिरेटरी सरफेस म्हणजे काय, जिथून ऍक्च्युअली गॅसेस ट्रान्सपोर्ट होणार आहेत. ओके,
जिथून ऍक्च्युली गॅसेस ट्रान्सपोर्ट होणार आहेत त्या गॅसेस म्हणजे ते जो सरफेस आहे अल्व्हिओलार मेम्ब्रेन आणि ब्लड कॅपिलरीचा मेम्ब्रेन, आता शेवटच्या लेक्चरमध्ये बहुतेक मी ते सांगितलं असेल, तर त्या सरफेस मॉइस्ट असला पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज रेस्पिरेटरी सरफेस थ्रू विच गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस. through which gases exchange takes place, that is called as that is actually a रेस्पिरेटरी सरफेस. आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक आपण घेतलेले आहेत आय थिंक दुसऱ्या का तिसऱ्या व्हिडिओमध्ये. इट शुड बी थिन मॉइस्ट अँड इट शुड हॅव अ लार्ज सरफेस एरिया. तुम्हाला सांगितलं तर तुम्ही हँग होताल. आपल्या बॉडीचा जो टोटल सरफेस एरिया आहे दॅट इज 25 मीटर स्क्वेअर. 25. ओके. पण अल्व्हिओलाई जर लंग्स मधून अल्व्हिओलाइज बाहेर काढले आणि ते जर अंथरले खाली सगळीकडं, तर जवळजवळ त्याचा एरिया होतो 70 मीटर स्क्वेअर. 70 मीटर स्क्वेअर अल्व्हिओलाई म्हणजे लंग्सचा टोटल सरफेस एरिया जो आहे दॅट इज 70 मीटर स्क्वेअर अँड विच इज डबल टेनिस कोर्ट साईज एवढा आहे. हा, टेनिस कोर्ट साईज आहे. बऱ्याच टेक्स्टबुक मध्ये असं लिहिलेलं आहे टेनिस कोर्ट साईज एवढा आहे, पण नसतो तो. ऍक्च्युली सिंगल कोर्टच्या पण हाफ असतो तो. बऱ्याच टेक्स्टबुक मध्ये असं लिहिलेलं आहे की लंग्सचा जो सरफेस एरिया आहे, लंग्स मधले जे आपण अल्व्हिओलाई रिमूव्ह केले आणि अंथरले खाली असे, तर त्याची साईज होते एका टेनिस कोर्ट एवढी. पण तसं नसतं. हा, सिंगल टेनिस कोर्टच्या पण तो हाफ असतो. ओके. सरफेस एरिया ऑफ लंग म्हणजे इतका मोठा सरफेस एरिया आहे. कशासाठी सरफेस एरिया जास्त? जास्तीत जास्त ऑक्सिजन आत जावा, जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड बाहेर यावा. गॅसेस एक्सचेंजची इफिशियन्सी वाढवण्यासाठी सरफेस एरिया जास्त असतो. अँड जो सरफेस एरिया आहे तो थिन पण पाहिजे, परत मॉइस्ट पण पाहिजे. आणि मॉइस्ट का असतो सरफेस एरिया? तर सेम थिंग, मॉइस्ट असल्यामुळं गॅस रॅडिली डिझॉल्व्ह होऊ शकतात त्या मॉइस्ट सरफेसमध्ये. ड्राय सरफेस असेल तर त्याच्यामध्ये गॅस डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. सो ऑक्सिजन आत जायला जो पाहिजे ब्लड कॅपिलरीमध्ये तो जाणार नाही, आणि कार्बन डायऑक्साईड जो ब्लड कॅपिलरीमधून बाहेर जायला पाहिजे अल्व्हिओलार अँट्रम मध्ये. अँट्रम म्हणले मी त्याला, लास्ट व्हिडिओमध्ये नाव दिलेले मी त्याची. कॅव्हिटी असते अल्व्हिओलाची दॅट इज कॉल्ड एज अँट्रम. तिथे तो जाणार नाही. अँट्रम मध्ये नाही गेला तर तो असेंड करणार नाही रेस्पिरेटरी ट्रॅकला, खालून वरती येणार नाही, नाका थ्रू बाहेर पडणार नाही. कार्बन डायऑक्साईड जास्तीत जास्त जर एक्सचेंज करायचं असेल ना तर मॉइस्ट पाहिजे, थिन पाहिजे, ब्लड व्हेसल पाहिजे त्याच्या सराउंडिंगला जास्तीत जास्त, हायली व्हॅस्क्युलर, आणि प्रेझन्स ऑफ रेस्पिरेटरी पिगमेंट व्हेरी इम्पॉर्टंट. हिमोग्लोबिन इज द रेस्पिरेटरी पिगमेंट इन आवर बॉडी. इट मस्ट बी देअर. जास्तीत जास्त हिमोग्लोबिन जेवढं जास्त तेवढं जास्तीत जास्त ऑक्सिजन कॅरी करू शकतो बॉडी. आणि हिमोग्लोबिन जेवढं कमी तर त्या लोकांमध्ये मग डॉक्टर सांगतात ना रक्त कमी म्हणजेच काय असते, हिमोग्लोबिन कमी. जेव्हा हिमोग्लोबिन कमी असतं डेफिनेटली तुम्हाला विकनेस जाणवतो. विकनेस का जाणवतो? का फटीग, थकवा काय येतो लगेच तुम्हाला? कारण ऑक्सिजन तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. ओके, दॅट इज द पॉइंट. मग कोणामध्ये कुठले रेस्पिरेटरी पिगमेंट आहेत हेही मी त्या लेक्चरला एक्सप्लेन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन, मॅमल्स असतील तर त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे, हिमोइरिथ्रिन आहे ॲनिलिडामध्ये. आणि प्रत्येक रेस्पिरेटरी पिगमेंटमध्ये कोर इलेमेंट कोणता आहे तो आपण त्या ठिकाणी पाहिलेला, म्हणजे आयनच असतो 3 हिमोग्लोबिन मध्ये, हिमोइरिथ्रिन मध्ये आणि इकिनोडर्मिन मध्ये. आयन इज द कोर इलेमेंट. while hemocyanin having a copper. Hemocyanin is the respiratory pigment we already discussed in mollusca, which is blue in color. त्यांचं रक्त निळ्या कलरचं असतं. Vanadium is the core element in vanadosides of C squad. आणि chlorochromine in which cobalt is the respiratory pigment and present in some annelids. ओके, असे 4 रेस्पिरेटरी पिगमेंट वेगवेगळे या ठिकाणी सांगितलेत आपण. ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेशन वेगवेगळे. सगळ्यांमध्ये काही लंग्सच आहेत का? थ्रू आउट सगळ्या अॅनिमल मध्ये काही लंग्सच आहेत का? नाही. तर प्रत्येकामध्ये रेस्पिरेशन वेगवेगळ्या लेवलला होत असतं, वेगवेगळे ऑर्गन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. मग कोणते कोणते ऑर्गन्स आहेत? तर स्किन, व्हेरी सिम्पल. स्किन कोणामध्ये आहे रेस्पिरेटरी ऑर्गन? तर अर्थवॉर्म आणि फ्रॉग मध्ये स्किन थ्रू रेस्पिरेशन होत असतं. And that type of respiration is called as cutaneous respiration. If skin through respiration जर चालू असेल that is a cutaneous respiration. Trachea, which is actually chitinous tubes present in most of the
ॲनिलिड्स इन्सेक्ट्स सॉरी ॲनिलिड्स नाही, इन्सेक्ट्स मध्ये म्हणजे मला इन्सेक्टा म्हणायचे, आर्थ्रोपोडा मधले जे इन्सेक्टा क्लास आहे त्यांच्यामध्ये ट्रकियल रेस्पिरेशन चालू असतं. ट्रकियल रेस्पिरेशन म्हणजे विच ऑफर्स थ्रू ट्रकिया नथिंग बट ट्यूब्स. ज्यांनी लास्ट टाइम माझ्याकडनं कॉक्रोच ज्यांनी स्टडी करण्यासाठी माझ्याकडे होते त्यांना माहित असेल की कॉक्रोच मध्ये खालच्या साईडला काय असतात, स्पायरॅकल्स असतात, होल्स आहेत बॉडीला, स्पायरॅकल्स आहेत. देअर आर 10 पेअर्स ऑफ स्पायरॅकल्स इन कॉक्रोच. आणि त्या स्पायरॅकल्स कंटिन्यू होतात आतमध्ये, बॉडीमध्ये ट्यूब्स असते आतमध्ये, त्याच्या स्पायरॅकलला कंटिन्यू ट्यूब असते, इट इज कॉल्ड ट्रकिया. आणि ट्रकियाचे परत ब्रांचेस होतात आतमध्ये बॉडीमध्ये, इट इज कॉल्ड एज ट्रकिओल्स. आणि ट्रकिओल्स परत कलेक्ट होतात आणि स्पायरॅकल्स मधून बाहेर पडले जातात. जर एअर इनहेल्ड होते स्पायरॅकल थ्रू, एक्झेल्ड होते स्पायरॅकल थ्रू, तेच त्यांची नोज आहेत. कॉक्रोचला नाक नसतं, नोज नसतं, नेझल कॅव्हिटी, नेझल चेंबर असलं काही कॉक्रोच मध्ये मी तुम्हाला कधी शिकवणार नाही. So it is tracheal respiration takes place in insect. Trachea is one of the organs for respiration. Gills are present in, no doubt, present in fishes and some arthropods like prawn मधील gills आहेत. आणि if gills are the respiratory organ, principal respiratory organ, then such a type of respiration is called as branchial respiration. ब्रँचियल म्हणा, ब्रँकियल म्हणा, CHIEL आहे, हवं ते म्हणा, पण गिल्स थ्रू जर रेस्पिरेशन झालं देन इट इज कॉल्ड एज ब्रँचियल रेस्पिरेशन. देन लंग्स, when lungs are the principal respiratory organ, then such a type of respiration is called as pulmonary respiration, and which takes place in higher vertebrates. If book lungs, book gills are also present, also worked as a principal respiratory organ. Book lungs present internally and book gills are present externally. And why the word books are used? Because they look like a book. When we see them from one side, तर ते असे असं बुक सारखे त्यांचे लेयर्स दिसतात, पेजेसचे कसे लेअर असतात बुकमध्ये तसं ते लेअर दिसतात, म्हणून त्यांना बुक लंग्स आणि बुक गिल्स असं वर्ड यूज केलेलं आहे. आतमध्ये आहेत पण तसं त्याचं स्ट्रक्चर आहे, पण आतमध्ये आहेत म्हणून बुक लंग्स म्हणले त्यांना. बाहेरच्या साईडला आहेत, स्ट्रक्चर सेम तसंच आहे, बुक गिल्स म्हणले त्यांना. Book lungs are present in scorpions and spiders, and book gills are present in aquatic arachnids like limulus, horseshoe crab. Horseshoe crab मध्ये पण book gills आहेत which are present externally. And last very important organs for respiration is the pulmonary sac, which is present in mantle cavity, is rather modified mantle cavity, present in mollusk. काही mollusk मध्ये या टाइपचं काय पाहायला मिळतं, organ for respiration. Then in the lecture series I was discussed respiratory system in detail, very much detail. खूप चांगल्या पद्धतीने रेस्पिरेटरी सिस्टीम आपण डिस्कस केलेली आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये ऑर्गन पहिला जो आपण स्टार्ट केला डिस्कशन साठी, दॅट इज नेझल कॅव्हिटी. अँड इन नेझल कॅव्हिटी आय वॉज टॉट यू that it starts with the external near, they जे ओपनिंग आहेत नोजचे, that is called as external near. हे मध्ये सेप्टम असतं मध्ये, बरोबर आहे, प्रत्येकाला नाक आहे माहितीच आहे, मध्ये सेप्टम असतं which is made up of a hyaline cartilage and is mesenchymoid. It is a mesenchymoid. Okay, the name of that part is mesenchymoid. Septum of the nasal chamber or the nasal cavity divided into two openings or two parts due to that septum, that is called as mesenchymoid. Okay, इथून सुरुवात करूया आपण. नेझल चेंबर किंवा नेझल कॅव्हिटी मध्ये हे जे ओपनिंग आहेत, नॉस्ट्रिल्स पण म्हणतात त्याला कॉमनली. एक्सटर्नल लेअर, एक्सटर्नल लेअरच्या बरोबर आतमध्ये गेलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती देर इज अ वेस्टिब्यूल, and vestibule having many hairs over there, and these hairs or we call as a hair epithelium, and also there is a mucosal lining. कितीही सुशिक्षित, कितीही स्टँडर्ड, कोण कसेही असा, पण आयुष्यात कधीतरी नाकात बोटं घातलेलीच असतात. त्यामुळे सर इथं हेअर असतात का, इथं म्युकस असतं का, हे काही म्हणजे विचारण्याचे क्वेश्चन आहेत, किंवा नाही हे काय शिकवलं सर कळलंच नाही, असे काही क्वेश्चन आहेत. इंटरनल पार्ट नाहीये, खूप एक्सटर्नल आहे पार्ट. मग म्युकोजल लाइनिंग कधी लक्षात ठेवा, मी त्या व्हिडिओ सिरीज मध्ये पण सांगितलंय, जेवढ्या बॉडी कॅव्हिटीज आहेत ना आपल्याला, जेवढ्या बॉडी कॅव्हिटीज आहेत, वी आर सिलोमेट ॲनिमल.
खूप बॉडी कॅव्हिटीज आहे आपल्याला, म्हणजे बकल कॅव्हिटी आहे, माउथ कॅव्हिटी, नेझल कॅव्हिटी आहे, इयर कॅव्हिटी आहे, नंतर पूर्ण जे बॉडीमध्ये ट्यूब्स असतात, ओके, अप टू दी ॲनस, सगळ्या ट्यूबच्या इनर लाइनिंगला एक कॉमन सेल असतात, त्यांना म्हणतात गॉबलेट सेल. आणि आपण डायजेशन मध्ये पाहिलेले गॉबलेट सेल सिक्रिट म्युकस, तो थ्रूआउट सगळीकडे कुठेही पहा म्युकस सिक्रिट करणाऱ्या सेल्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. सो हिअर ऑल्सो वेस्टिब्यूल मध्ये सुरुवातीचा जो पार्ट दिसतो तुम्हाला नोटचा, हॅव्हिंग अ हेअर इपिथेलियम ऑन इनर साइड ॲज वेल ॲज देर इज अ म्युकोजल लाइनिंग विच सिक्रेट म्युकस. आणि हे म्युकसचा खूप महत्वाचा रोल, इट ट्रॅप्स डस्ट पार्टिकल्स ॲज वेल ॲज मायक्रो ऑर्गॅनिझम अँड विच कॅन बी रिमूव्ह अर्ली इन द मॉर्निंग ड्युरिंग बाथ, or some people remove it periodically, randomly, throughout the day. कंटिन्यू चालू असतं काही लोकांचं. असो, सगळी धूळ आणि मायक्रोब्स त्यांच्याच नाकात जातात जणू काही. हेल्प इन फिल्ट्रेशन काय रोल असला ना ह्याचा, इथे जे हेअर्स आहेत व्हेस्टिब्यूलला, इट इज व्हेस्टिब्यूल, काय रोल आहे त्याचा, व्हेस्टिब्यूलचा रोल काय, इट इज हेल्प इन फिल्ट्रेशन. नेक्स्ट त्याच्या आतला जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज रेस्पिरेटरी पार्ट, अँड रेस्पिरेटरी पार्ट इज हायली व्हॅस्क्युलराइज्ड, also having a mucosal lining. परत त्याला पण म्युकोजल लाइनिंग, इट इज हायली व्हॅस्क्युलराइज्ड. कधीही असं वर्ड आला ना समजून घ्यायचं त्याच्या इनर सरफेसला खूप सारे ब्लड कॅपिलरीज असणार एक्स्ट्रा अमाऊंट मध्ये. अँड दिस पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर टेम्परेचर अँड मॉइश्चर मेंटेनन्स. व्हेस्टिब्यूलचा नंतरचा जो पार्ट आहे रेस्पिरेटरी पार्ट, आय थिंक आय वॉज अबाउट टू डिस्कस दिस थिंग्स. घोळणा फुटणं हे तुम्ही ऐकलेलं आहे, उन्हाळ्यामध्ये शक्यतो पाहायला मिळते ही गोष्ट. आय थिंक व्हिडिओमध्ये नाहीच आहे, तुम्ही चांगली ऐका आता गोष्ट काय त्याला. इट इज कॉल्ड एज इपिस्टॅक्सिस. लिहून घ्या, EPISTAXIS कधी कधी लिहिलं जातं, SIS पण कधी कधी लिहिलं जातं. ही जी इपिस्टॅसिस प्रोसेस आहे, या इपिस्टॅसिस म्हणजेच घोळणा फुटणे, नाकाते रक्त वाहत राहतं, तुम्ही बघितलं असेल. तर ज्या हायली व्हॅस्क्युलाइज पार्ट आहे ना, थोडासा आतला दॅट इज कॉल्ड एज रेस्पिरेटरी पार्ट, जिथं ब्लड वेसल फार सुपरफिशियल आहेत. आणि सुपरफिशियल काय आहेत ब्लड वेसल तेही समजून घ्या पहिल्यांदा. सपोज एन्व्हायरमेंट मधले हवा गार असेल, थंडी पडली, आता थंडीचे दिवस चालू होतील, गार हवा जर ती नाकावाटे आत जायला लागली आणि तशी त्याच टेम्परेचरची, तितक्या गार टेम्परेचरची हवा जर पोहोचली लंग्स पर्यंत, अल्व्हिओलाई पर्यंत, बॉडीचं टेम्परेचर 37.2 आहे तिथं, आणि हवा जी गेली तिचं टेम्परेचर 20 आहे. किंवा तुम्ही जर खूपच पहाटेच्या वेळेस बाहेर पडलाय, रात्रीच्या वेळेस बाहेर पडलाय, 1-2च्या वेळेस, टेम्परेचर 5 पर्यंत जातं. 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेलेले आहे काही वेळेस, मायनस मध्ये टेम्परेचर येत जातं काही वेळेस. आपल्या इथलं सुद्धा, पुण्यातलं सुद्धा 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, इथं 37.2 आहे. डेफिनेटली व्हॉट हॅपन, फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर हीट ट्रान्सफर होणार. आणि अशी जर हीट ट्रान्सफर झाली लंगच्या लेवलला, त्या अल्व्हिओलाच्या लेवलला, तुम्ही जाग्यावर त्या माणसाची डेथ होऊ शकते. इमॅजिन पण तुम्ही करू शकत नाही, जाग्यावर ऑन दी स्पॉट डेथ होऊ शकते. एवढा टेम्परेचर व्हेरिएशन बॉडी सहनच करू शकत नाही, दनादन तिथल्या कॅपिलरीज फुटतील आणि माणसाची त्या ठिकाणी डेथ होईल. एल्व्हिओलार कॅपिलरीज तिथे बस्ट होतील. म्हणजे थंड हवा आत जाणं चांगलं अजिबात नाही. समजा उन्हाळ्याचे दिवस आहे, टेम्परेचर ऑलरेडी 48 आहे, ओके, बॉडीचं 37.5 आहे किंवा अराउंड असतं, त्या 37.2च्या अराउंड असतं. बाहेर उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जवळजवळ 45 टेम्परेचर आहे, 45च्या अबाव आहे, आणि अशी गरम हवा तुम्ही इनहेल केली. असं असतं का, नाही आता लय गरमी आहे बाहेर, आता आज पण काय इनहेलेशन करायचं नाही, नाहीतर काय होऊ शकतं, डेथ होऊ शकतं. खूप थंडी पडली, थंड हवा आत जाईन, नाही इनहेलेशन करायचं, असं असतं का. कंटिन्यू आपल्याला ब्रिदिंग करायची गरज आहे. ज्यावेळेस अशी गरम हवा आतमध्ये जाते, ती गरम हवा त्याच टेम्परेचर, विथ दॅट टेम्परेचर, इफ इट रिच अप टू दी अल्व्हिओलाई, देर विल ऑल्सो डेथ ऑफ दॅट पेशंट. दोन्हीही शरीरासाठी घातक आहेत, त्या बॉडीसाठी घातक आहेत. मग हे टेम्परेचर काय झालं पाहिजे, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत अशा गोष्टी, किंवा मी सांगायच्या अगोदर अशा डोक्यात पण येऊ शकत नाही की असं, अरे असं असतं का. आम्हाला तर वाटलं की नाही, थंड हवा इनहेल केली, सगळी थंडच पूर्ण अल्व्हिओलाई पण गेली. नाही जात. कीप इन माइंड, ती जर कूल असेल एअर तर वॉर्म केली जाते, वॉर्म असेल तर कूल केली जाते, आणि नॉर्मल टेम्परेचर, बॉडी टेम्परेचरला एअर आणली जाते आणि मग इनहेल होते.
नाकामध्ये त्याच्यासाठी प्रोसेसेस आहेत, हे मी शिकवलंय तुम्हाला. प्रोसेसेस आहेत नोज मध्ये. नेझल, तुम्ही जर नेझल चेंबर आतल्या साईडने पाहिला किंवा कधी जरी काही घालण्याचा प्रयत्न केला नाकामध्ये, एकदम स्ट्रेट ते जात नाही, त्याला अडथळे आहेत, त्यांनाच प्रोसेसेस म्हणतात. आणि हे अडथळे म्हणजे दुसरं काय नाही, हे बोनच्या ग्रोथ आहेत, बोन्सचे ग्रोथ आहेत वेगवेगळे त्या पार्टमध्ये होणार आहेत वेगवेगळ्या लेवलला. त्या प्रोसेसेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि 3 बोन्स आहेत, त्याचे 3 प्रोसेसेस आहेत. याचे 2 फायदे होतात. हवेला थोडा अडथळा होतो. इनहेल केल्यावर ती गप करणं ती एल्व्हिओलापर्यंत जात नाही, तिला ती थोडं थांबावं लागतं, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या बोनच्या प्रोसेसेसच्या वर्ण मेम्ब्रेन असते, त्यामुळं काय होतं, सरफेस एरिया पण वाढतो. आणि ह्या सरफेस एरिया वाढल्यामुळं जास्तीत जास्त एअर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाते. कशाच्या? रेस्पिरेटरी पार्टच्या. रेस्पिरेटरी पार्टला काय आहे मी सांगितलं तुम्हाला, इट इज हायली व्हॅस्क्युलराइज्ड अँड इट इज मेड अप ऑफ म्युकोजल लाइनिंग. हायली व्हॅस्क्युलराइज्ड असल्यामुळं ब्लडचा जो टेम्परेचर आहे, ते टेम्परेचरचे ते एकदम क्लोज जातात. एअर, इनहेल्ड एअर एकदम क्लोज जाते. आणि तिथं काय व्हायचंय ते गॅस टेम्परेचर एक्सचेंज त्या ठिकाणी होतं. ओके, पहिली गोष्ट काय व्हायचं, टेम्परेचर एक्सचेंज त्या ठिकाणी होणार आहे. कधी कधी उन्हाळ्यामध्ये इतकं टेम्परेचर वाढलेलं असतं, काही लोकांमध्ये हे वाढलेले टेम्परेचर सहन होत नाही. ब्लडचं पण टेम्परेचर त्या ठिकाणचं वाढतं ड्यू टू इनहेलेशन ऑफ वॉर्म एअर. ब्लडचं पण टेम्परेचर वाढतं आणि ब्लडचं टेम्परेचर वाढलं की त्याची विस्कोसिटी ड्रॉप होते. विस्कोसिटी वाढत नाही, त्याची विस्कोसिटी ड्रॉप होते. विस्कोसिटी कमी झाली म्हणजे फ्लुइडिटी वाढली. फ्लुइडिटी वाढली म्हणजे वहन क्षमता वाढली, वाहण्याचा स्पीड वाढला. आणि हा वाढलेला स्पीड त्या कॅपिलरीजवर जास्त प्रेशर टाकतो. आणि त्या कॅपिलरीजवर जास्त प्रेशर टाकला, हायली व्हॅस्क्युलराइज्ड रेस्पिरेटरी पार्ट मधल्या कॅपिलरीज, त्या कॅपिलरीज तो प्रेशर बिअर करू शकत नाही, त्या तिथं बस्ट होतात. चांगली गोष्ट आहे, तिथं बस्ट होतात. हो, चांगली गोष्ट आहे, ते तिथं बस्ट होतात. काही लोकांच्या तिथं बस्ट होत नाही, दिवसभर उन्हात बोंबलत फिरत असतात आणि ह्यांच्या कॅपिलरीज बस्ट होऊ शकतात ब्रेन मधल्या. आणि ब्रेन मधल्या कॅपिलरीज बस्ट झाल्या, चक्कर येऊन पडतो तो मनुष्य. नाकावाटे रक्त येतं, समटाईम कानावाटे रक्त येतं. त्याला पाणी पाजा, काही करा, त्याला जर 10 मिनिटात मेडिकल ट्रीटमेंट नाही मिळाली, देअर विल बी अ डेथ ऑफ पेशंट. आणि तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा पेपरमध्ये, उष्माघातामुळे विदर्भात, नांदेडमध्ये, नंदुरबारमध्ये, औरंगाबादमध्ये 2 लोकांचा मृत्यू, 3 लोकांचा मृत्यू, एकाचा उष्माघाताने मृत्यू आहे. म्हणजे उष्माघात. हे जर नाकातल्या ब्लड कॅपिलरीज फुटल्या, वेल अँड गुड, काही प्रॉब्लेम नाही, ते परत टाकतात ना. डोक्यावर पाणी टाकण्याचं कारण तेच की थंड करायचंय ना, ब्रेन पर्यंत ते टेम्परेचर जाणार, ब्लड सगळीकडे बॉडीमध्ये फ्लो होणार. सगळ्यात जास्त डॅमेज ते ब्रेनला करू शकतं. मग डोक्यावर पाणी टाकल्यामुळे काय होऊ शकतं, डोक्यावर थंड पट्टी ठेवल्यामुळे काय होऊ शकतं, त्याचं प्रोटेक्शन होऊ शकतं, त्यातल्या त्यात त्याचं प्रोटेक्शन होऊ शकतं. त्यामुळे लॉजिकल थिंकिंग आहे याच्यामधलं. आणि हे ज्या कॅपिलरीज आहेत, ह्या ऍक्च्युली त्याच्यासाठीच ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरती म्युकस लायनिंग आहे. आणि म्युकस लायनिंगचा रोल आहे का, आता ही जी म्युकस लायनिंग आहे, म्युकस म्हणजे काय, सरळ सरळ शुद्ध मराठी भाषेमध्ये त्याला तेच म्हणतात, बरोबर. तर ते जे म्युकस आहे, दॅट म्युकस ऑफकोर्स त्याच्यामध्ये वॉटर असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही हाय टेम्परेचर किंवा वॉर्म एअर इनहेल करणार, उन्हाळ्यातली सिच्युएशन सांगतो मी तुम्हाला, समर सीझन मधली, तुम्ही वॉर्म एअर इनहेल करणार ना, त्यावेळेस तिथली जी त्या म्युकस मध्ये जे मॉइश्चर आहे ना, दॅट मॉइश्चर ऍक्च्युली वॉटर इट विल गेट इव्हापरेट, रेडिली इव्हापरेट. ऍक्च्युली इव्हापरेशन आणि बॉइलिंग ह्यातला फरक समजून घ्या. इव्हापरेशन हे नॉर्मल टेम्परेचरलाच होतं, बॉइलिंग नॉर्मल टेम्परेचर होत नाही. पाण्याची वाफ 2 कंडिशन मध्ये होत असते. 2 कंडिशन, नॉर्मल टेम्परेचरला पण पाण्याची वाफ होऊ शकते आणि 100 डिग्री सेल्सिअसला पण पाण्याची वाफ होते. तर ती जे 2 पॉईंट आहेत, त्यातलं मला फक्त इव्हापरेशन सांगायचं. वॉटर गेट इव्हापरेटेड, आणि वॉटर इव्हापरेट झाल्यामुळं ती हीट कुठं वापरली, वॉर्म एअर ज्यावेळेस मी समर सीझन मध्ये इनहेल करन, तर त्या नाकामध्ये असलेले जे म्युकस आहे त्याच्यातलं वॉटर ते इव्हापरेट झालं, म्हणजे हीट तिथे युटिलाइज झाली. आणि वॉर्म एअर जी होती तिचं टेम्परेचर डाऊन झालं. 45 डिग्री सेल्सिअसची जे टेम्परेचर होतं त्या एअरचं, ते झालेलं आहे आता 40 पर्यंत.
आणि काय फक्त मग त्याच ठिकाणी तेवढं म्युकस लाईनिंग आहे का? नाही, आतमध्ये पण आहे ना. मग जाईपर्यंत तिचं टेम्परेचर बॉडी एवढं केलं जातं, बॉडी एवढंच होतं त्याचं टेम्परेचर, आणि मग मध्ये ती डॅमेज कॉज करू शकत नाही. पहिली गोष्ट. जर तुम्ही थंड हवा इनहेल केली असेल, जर इनहेल करताना कोल्ड एअर इनहेल केली असेल, तर मग काय प्रोसिजर आहे? वेन वी इनहेल्ड कोल्ड एअर थंडीच्या काळामध्ये, तेव्हा इथला ब्लड सप्लाय वाढतो, नॉर्मल ब्लड सप्लाय वाढतो. ते काय ब्लड टेम्परेचर वगैरे, ब्लडचा प्रेशर वाढतो अशातला भाग नाही. ब्लड सप्लाय वाढवतात, नेझल कॅव्हिटीला ब्लड सप्लाय वाढवतात. ब्लड सप्लाय वाढवल्यामुळे काय होणार? इनहेल्ड एअर जी कोल्ड एअर आहे ना, कोल्ड एअर आहे, विंटरचा सीझन असल्यामुळं, त्या इनहेल्ड एअर मधलं हीट ट्रान्सफर होते ब्लड पर्यंत, आणि ब्लड कंटिन्युअसली मुव्हिंग आहे, त्यामुळे ते थोडं पुढे गेलं की त्याचं टेम्परेचर परत बॉडी एवढं होतं. ते काय पूर्ण ब्लडचं टेम्परेचर ड्रॉप होणार आहे अशातला भाग नाही. 37.2 आहे, बरोबर आहे का? आणि कोल्ड एअर आहे समजा 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इनहेल्ड एअरचं. त्या वेन एअर पासिंग थ्रू द नेझल कॅव्हिटी, हीट इज ऍब्झॉर्ब्ड इन द ब्लड, अँड the level of the heat of the inhaled air or the temperature of inhaled air get increased. कारण इकडची हीट काय केलेली आहे? ऍब्झॉर्ब केलेली आहे. आणि म्हणजे सॉरी, ऍब्झॉर्ब करणार नाही, हीट ऍब्झॉर्ब करणार नाही, हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर हीट जाणार ना. म्हणजे हीट इज याच्याकडून ब्लड मधून हीट इनहेल्ड एअर मध्ये येणार, ऍब्झॉर्ब नाही होणार. ऍब्झॉर्ब केली तर अजून ते थंड होईल, रिलीज केली जाणार. ओके, आणि त्या इनहेल्ड एअरचं टेम्परेचर वाढणार. ओके, जसं जसं ती आतमध्ये मूव्ह होत जाईल तसं तसं टेम्परेचर आणखी वाढत जातं. हे आतल्या एन्व्हायरमेंटवर किंवा आतल्या ऑर्गनवर डिपेंड नाहीच, ते फक्त रेस्पिरेटरी पार्टच काम आहे, इथल्या पार्टच काम आहे. तुम्ही आम्हाला एअर, नॉर्मल एअर पाठवायची आतमध्ये, कोल्ड पण नाही पाहिजे आणि लय वॉर्म पण नाही पाहिजे. रेस्पिरेटरी पार्ट या पद्धतीने वर्किंग करतं, आणि एअरचं टेम्परेचर कमी करायचं, जास्त करायचं, हे सगळं त्या ठिकाणी ठरवलं जातं. आणि मगच ती नॉर्मल बॉडी टेम्परेचरला आलेली एअर बॉडीच्या आतमध्ये पास होत असते. त्याच्या आतलं रिजन मी सांगितलं होतं ऑल्फॅक्टरी रिजन. त्याच्या आतला जो रिजन आहे दॅट इज ऑल्फॅक्टरी रिजन. ऑल्फॅक्टरी रिजन इज द अप्पर पार्ट ऑफ दी अप्पर पार्ट लाईन बाय ऑल्फॅक्टरी मेम्ब्रेन. त्याला दुसरं नाव सांगितलं होतं मी. काय नाव सांगितलं होतं ऑल्फॅक्टरी मेम्ब्रेनला? आणखी एक नाव सांगितलं होतं मी त्यावेळेस. काय सांगितलं होतं नाव? ऑल्फॅक्टरी लोब ब्रेन मध्ये असतो. त्या मेम्ब्रेनला, ऑल्फॅक्टरी मेम्ब्रेनला आणखी एक नाव सांगितलं होतं मी. काय नाव सांगितलं होतं? व्हेरी गुड. एक्स नाही बाळा, आर पाहिजे तिथं, आर. निडेरियन मेम्ब्रेन. SCH सायलेंट आहे, कोणाला प्रोनाउन्स करायचं तर करू शकता. Nidarian membrane. That Nidarian membrane is nothing but a olfactory membrane which is innervated by olfactory nerves, which is the first cranial nerve, and supplied to olfactory lobe present in the brain. जो फोरब्रेनचा पार्ट आहे, पुढचा जो पार्ट असतो ब्रेन मध्ये, आम्ही त्याला 3 लोब करतो ब्रेनचे. 3 पार्ट मध्ये आम्ही डिवाइड करतो ब्रेन. स्टडी करताना 3 पार्ट घेतो आपण ब्रेनचे. फोर ब्रेन, मिड ब्रेन, इथं नसतो मिड ब्रेन, हा फोर ब्रेनच आहे पूर्ण इथपर्यंत. आणि मागचा जो पार्ट आहे दॅट इज हाइंड ब्रेन, आणि आतमध्ये असतो सेंटरला. मिड ब्रेन सेंट्रल असतो, इथं नसतो. कोणी इथं दाखवत असेल तर तिथं ब्रेन नाही येतो, पूर्ण फोर ब्रेन असतो. मागचा पार्ट दॅट इज मिड हाइंड ब्रेन, हाइंड मागच्या साईडला आहे, आणि मध्ये असतो तो मिड ब्रेन. तर फोर ब्रेन मधले हे पार्ट आहेत ऑल्फॅक्टरी लोब. Olfactory lobe consists of olfactory duct and olfactory
बल्ब, बल्ब. ऑल्फॅक्टरी डक्ट अँड ऑल्फॅक्टरी बल्ब. आणि ते हायली डेव्हलप्ड कोणाचे आहेत, कोणाचे लेस डेव्हलप्ड आहेत किंवा कोणाचे डेव्हलप्डच नाहीयेत, हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. हे जे म्हणलं नाकामध्ये बोनच्या प्रोसेसेस असतात दॅट आर कॉल्ड एज टर्बिनेल्स और टर्बिनेट्स और कॉन्शा, त्याला कॉन्शा पण म्हणतात. आणि मग प्रत्येक बोनचे 2-2 कॉन्शा असतात. म्हणजे मी तुम्हाला लास्ट ज्यावेळेस आपण इंडोस्केलेटन स्टडी केलं त्यावेळेस कॉन्शा सांगितलेले आहेत. नेझल कॉन्शा आहे ना, इन्फेरियर नेझल कॉन्शा असे सांगितलेले आहेत. ते इन्फेरियर नेझल कॉन्शा हे मॅक्झिला जो बोन आहे ना त्याच्या प्रोसेसेस आहेत, जे नाकामध्ये एंटर झालेले आहेत त्याच्या प्रोसेसेस आहेत. आणि त्याच्यावरती पण मेम्ब्रेन असते है ना. म्हणजे आतमध्ये प्रोसेस गेल्यामुळे काय होणार, त्याला मेम्ब्रेनचं कव्हरिंग येणार आणि मेम्ब्रेनचं कव्हरिंग आल्यामुळे डेफिनेटली सरफेस एरिया वाढणार. सरफेस एरिया वाढले ही चांगली गोष्ट आहे. सुपेरियर नेझल कॉन्शा, सुपेरियर नेझल कॉन्शा, इंफिरियर नेझल कॉन्शा आणि मिडल नेझल कॉन्शा. सुपेरियर नेझल कॉन्शा कोणत्या बोनचे प्रोसेसेस आहेत ते? Nasal bone. नेझल बोन, व्हेरी गुड. आणि मिडल और लॅटरल नेझल कॉन्शा इज द प्रोसेसेस ऑफ Ethmoid. इथमॉइड, शाबास. आणि इन्फेरियर नेझल कॉन्शा मॅक्झिला. Maxilla. व्हेरी गुड. ओके. सो बहुतेक लेक्चरला खूप टाइम झालेला असेल माझ्या माहितीप्रमाणे. 9:15 लेक्चर आपण रेग्युलर म्हणजे हे रिवाइज मी पूर्ण करणार आहे, इतकं बारीक करणार आहे. रिवाइज असून सुद्धा प्रत्येक गोष्टी मला टच करायच्या आहेत. फक्त आजच्या लेक्चरला कुठलेही व्हिडिओ किंवा मी फोटो दाखवले नाही. उद्याचं लेक्चर असं सगळं इन्क्लुडिंग असेल. पण तुम्ही रेडी राहा, तुम्हाला काहीतरी आलं पाहिजे, नाही तर मग काय मजा नाही. मी एकटा बडबड करत राहणार आणि सर म्हणतात की 5th पार्ट मध्ये सांगितले आणि रेस्पिरेशनच्या 6th पार्ट मध्ये व्हिडिओ मध्ये सांगितले आणि तुम्ही एकही गोष्ट बघितली नाही त्यातली, मग काहीही उपयोग नाही. मी तुम्हाला 10दा शिकू दे, मी खुर्चीवर बसून शिकू दे, मी उभा राहून शिकू दे, जर तुम्ही पाहत नसाल तर काही उपयोग नाही. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना माझी हात जोडून विनंती आहे कळकळीची. हे बघा, मी नेहमी सांगितलं आलेलं आहे, अपयशाला कारण हजार. ह्या वर्षी तुमचं पुढे जाऊन बोर्डाची परीक्षा, हे बघा तुम्ही काही एकटे नाही, तुम्हाला एकट्याला कोरोना नाही, तुमचे एकट्याचे लेक्चर असे चाललेले नाहीयेत ऑनलाईन, सगळ्यांचे लेक्चर असे चाललेले आहेत. सगळ्यांना कधी कधी आवाज येतो, कधी कधी आवाज येत नाही, सगळ्यांना होतो. पूर्ण महाराष्ट्र, थ्रू आउट महाराष्ट्र नाही, थ्रू आउट अख्ख्या जगामध्ये ही बोंब आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. अपयशाला कारण हजार, हे एकमेव कारण तुमचं लगेच रेडी असणार आहे. मला 12वीला मार्क कमी का पडले, मला सीईटी क्रॅक का नाही झाली, मला नीट का नाही क्रॅक झाली. सगळ्या विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे, हे फालतू कारण असेल जर तुम्ही अपयशी ठरला तर, किंवा अनकन्सिडरेबल रिझन आहे, हे रिझन कन्सिडरच होणार नाहीये. सगळ्यांची हीच परिस्थिती आहे. तुम्ही काय काय वेगळे कोण नाहीये किंवा परग्रहावर तुमचे क्लासेस चालू आहेत, लेक्चर चालू आहेत, अशी गोष्ट नाहीये. त्यामुळं कारण रेडी ठेवू नका. लेक्चरला असंच होतं, लेक्चरला तसंच होतं, लेक्चर असेच. कोण ऐकायला तयार, कोण ऐकणार तुमचं? 720 मार्क्सचा नीटचा पेपर असणार आहे, तुम्हाला जर त्याच्यात 200 पडले, कोण ऐकणार तुमचं? मला सांगा की आमचं नीट आम्हाला ऐकायलाच आलं नाही, आम्हाला असंच झालं, आम्हाला तसं झालं, कोणी ऐकणार नाही. तुम्हाला सक्सेस मिळालं ना, तुम्हाला कोणी कारण विचारत नाही, कोणीच कारण विचारणार नाही. आणि तुम्हाला अपयश मिळालं ना, लोक न विचारलं ना तरी तुम्ही कारण सांगता. सपोज रिझल्ट लागला बोर्डाचा, नीटचा रिझल्ट लागला, सीईटीचा लागला, तुम्ही किती टक्के पडले कुणी विचारलं, तुम्ही सांगितलं 52 पडले, ते म्हणणार बरं. तुम्ही मग काय म्हणणार, आता कोरोना होता ना, मग ऑनलाईन लेक्चर होते ना, मग मला काही समजलं नाही. हे कारणच नाहीये, समजलं नाही. आम्ही इकडे जीव तोडून शिकवतोय, तुम्ही तिकडे जीव जाईपर्यंत अभ्यास करा. हे कारण होऊ शकणार नाही तुमच्या आयुष्यात की कोरोना होता आणि मला मार्क कमी पडले. झूमचे प्रॉब्लेम होत होते, झूमचे लेक्चर जे चालले होते लाईव्ह होते, ऑफकोर्स लाईव्ह होते, पण सगळ्यापर्यंत ती जी इंटेन्सिटीने जायला पाहिजे त्या इंटेन्सिटीने जात नव्हतं. त्यामुळे मी युट्यूबला लेक्चर टाकतोय आणि याच्यामुळे काय होईल, तुम्हाला कधीही पाहता येईल. झूमचे लेक्चर 8 दिवसांनी ते डिलीट होतात त्या ऍपवरून, तुम्ही परत पाहायचं म्हटलं तर पाहता येणार नाही, कधीही पाहता येईल. आणि थोडीशी प्रोफेशनल लँग्वेज मला तिथे वापरावं लागते, कंटिन्यू थोडं मी इंग्लिश मधनं वगैरे होत असेल.
जर तुम्हाला काही सजेशन असतील तर बिंदास सजेशन द्या की या लेक्चरमध्ये सर हा पार्ट समजला नाही तो मी सांगतोच नो डाऊट. पण पूर्ण मराठीमध्ये किंवा पूर्ण हिंदीमध्ये किंवा पूर्ण इंग्लिशमध्ये असं होत असेल तर तेही मला तुम्ही सांगू शकता. पण एनी हाऊ मी 15 मिनिटाचा व्हिडिओ टाकू दे, मी 40 मिनिटाचा व्हिडिओ टाकू दे, 1 तासाचा व्हिडिओ टाकू दे, तुम्हाला त्यातलं सगळं समजलंच पाहिजे, समजलंच पाहिजे. आणि वाटल्यास म्हणजे मी जर तुमच्या जागी असतो ऍक्च्युली मी विसरलो, पण मी पुढच्या वेळेस त्या व्हिडिओला नुसतं रेस्पिरेशन पार्ट 1, 2 अशी नावं नाही देणार. मी त्याच्यात काय डिस्कस केले ते त्या ठिकाणी मेन्शन करणार आहे. ते म्हणजे तुम्हाला जर जमलं तर पार्ट 1 मध्ये सरांनी हे पॉईंट पर्यंत डिस्कस केलेले किंवा तुम्ही नोट्स लिहितानीच कसं लिहा पार्ट 1. जेव्हा केव्हा परत कधी वाचताल बाय मिस्टेक त्यावेळेस जर डाऊट आले वाचताना तर तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल आणि काय सर डिस्कस करत होते हे ऐकता येईल. आजचंही लेक्चर ऑफकोर्स